चंद्रपूर जिल्ह्यामध्येच बघा, वर्धा, चंद्रपूर, हिंगणघाट, नागपूर हम्म, यांना 22 तारखेला मध्यरात्री पहाटे 2 वाजेपर्यंत देखील पावसाची शक्यता राहू शकते. हम्म. आणि तिथे सुरुवातीची तारीख आहे. इकडे हा तरी चांगला जोर आहे जालना वगैरे भागामध्ये, हा पण हा तुमच्या परिसरात 1-2 दिवस लेट आहे. हा हा म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज दुपारपासून ढगाळ वातावरणाची निर्मिती तयार झाली आहे आजच्या तारखेला. हम्म हम्म. हम्म. म्हणजे जूनच्या शेवटपर्यंत मग पावसाचं वातावरण चांगलं राहील का, पोषक तर वातावरण? जूनचा म्हणजे 22 जून ते 30 जून यामध्ये पावसाची इंटेन्सिटी कशी राहील? लाईट प्रश्न आहे, कारण की ह्याच्यामध्येच ठरतंय की पेरणीचं गणित कसं राहील. हो हो. 22 ला इन्सेंटिव्ह जी आहे ती हम्म, 60% तर 65% आहे, जी आतापर्यंत घडली नाहीये. बराबर. त्यानंतर 24-25 ला इन्सेंटिव्ह 40-45 वरती येऊ शकते. हम्म हम्म. पण तुमच्या भागामध्ये तिची इन्सेंटिव्ह त्या पद्धतीने वाढणार आहे. इकडे बरोबर. मराठवाड्यामध्ये पहिल्याच दिवशी 60-65 आहे. हम्म हम्म. नाशिक क्षेत्रात 40 ते 45 आहे. हम्म हम्म. खानदेशमध्ये 30-35 आहे. हम्म हम्म. पुणे, मुंबई 100% आहे हम्म वरचा हम्म. भाग. हम्म हम्म. आणि बीड जिल्हा देखील 60-65 आहे. आणि एकंदरीत तुमच्या भागाची इन्सेंटिव्ह ही पुढे जसं तारखा वाढतील तसं वाढत जाणार आहे. कारण की पश्चिमेकडनं या वाऱ्याचा जो बाष्प पुरवठा आहे तुमच्या भागापर्यंत पोहोचत जाणार आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं जर रिक्स घेऊन जर धूळ पेरणी जर केली एक 21 ला, तर ती हम्म हम्म. चांगली पेरणी होऊ शकते, त्याची उगवण क्षमता चांगली होऊ शकते समोरच्या पावसाची परिस्थिती जर लक्षात घेतली तर. नाही बघा, ती यशस्वी ठरू शकते, पण तेच गाव सोडलं आणि बाकीचे सगळे गाव घेतले तो शेतकरी काय म्हणेल? त्याच्यामुळे आपण ती पेरणी सल्ला देत नाहीये. नाही ना, तोच शेतकऱ्याचा स्वतःचा निर्णय त्याला.